अरे मिसेस इंगळे, वेलकम. लई दिवसांनी मीटिंग झाली हो. परवाच अमेरिकेतून आले. ओके ओके, या मिसेस इंगळे. नमस्कार. सेंद्रिय खतांची लई मोठी फॅक्टरी यांची. यांचा मुलगा दिनेश माझ्यासोबत शाळेत होता, आता अमेरिकेला असतो. आणि काकी इकडे एक हाती एकट्या सगळा कारभार सांभाळतात. आईंच्या लई खास दोस्त आहेत. हाय की खमकी आहे तुमची आई माझ्यावानी. माग आमच्या फॅक्टरीत वार्षिक संमेलनात त्यांचा सत्कार केलता. येस येस. पण आज कसं काय अचानक इकडे येणं झालं? मोठी कर्तबगारी वाजवणाऱ्या एखाद्या बाईला मी श्रावणाच्या महिन्यात आमच्या घरी जेवायला बोलावते. तसं यंदा शिराळकरांच्या सूनबाईंना आवतान द्यायला आले. ओह माय गॉड, मला इन्व्हिटेशन नक्की येईन. हा, तुला नव पैलवान प्राजक्ताला. तिनं यंदा कोल्हापूर कुस्ती महास्पर्धा जिंकली नव. अगं बाई, मला कधी यायचंय? आज रातच्याला जेवणाचा बेत आहे, पण तू आत्ताच चल. तुझ्याशी गप्पा बी लय मारायच्या आहेत. आत्ता? अहो आत्ता तर मला फॅक्टरीवर जायचंय डबा घेऊन. आईंचं जेवण वेळेवर व्हायला पाहिजे ना हो, त्यांची औषधं बी असते. डबा माझा ड्रायव्हर पोचवीन. तू चल माझ्या घरला. माझ्या लेकीला बी लय तुझ्याशी गप्पा मारायची हौस आहे. ती उद्या ना अमेरिकेला चालली, तेव्हा तुमच्या निवांत गप्पा होऊ दे. आपण डबा देऊन पुढे जाऊया का? आपल्याला घरला सोडून ड्रायव्हर पोचवेल डबा. तू कशाला हेलपाटा मारतीस? हवं तर ललिताबाईंना मी फोन करून कळवते. चल तू. चालेल, जाऊ बाई, येते मी. चला. बोला वहिनी. काही नाही भाऊजी, आईनी मेडिकल घेतले ना, तेच क्वेश्चन करायला कॉल केलता. नाही, ते प्राजक्ता यायले डबा घेऊन. मग एकदा जेवून घेतो, मग औषधं देतो आई. ओ माय गॉड, म्हणजे यू नो नॉलेज. मीनिंग प्राजक्ताने बी इन्फॉर्मेशन केलं नाही तुम्हाला? काय झालं? अहो भाऊजी, प्राजक्ता तिच्या माहेरी गेलीये ना व, आणि लेट नाईट रिटर्न तिकीट घरला येणार म्हणली. तरी मी तिला म्हणलं की बाई अगोदर डब्बा दे आणि मग जा तिकडं, पण नाही, ती तिकडच आधी गेली असणार, म्हणून तर लेट झाला ना. आणि भाऊजी, त्यात तिचा फोन बी लागणं झालाय, म्हणून तर मी तुम्हाला कॉल केला. ओ माय गॉड, तिच्यामुळे आता आईंच्या जेवणाचं ना औषधाचं टायमिंग चुकणार बघा. आणि वरनं तुम्हाला बी इन्फॉर्मेशन केलं नाही. एनिवेज, मी आलेच दुसरा डब्बा घेऊन. नाही नाही, ती येतच असेल. ओके, मला इन्फॉर्मेशन करा. हा, होय. आई, ते डबा यायला जरा उशीर व्हायलाय. मी दुसरं काय तर मागवतो तुला खायला, जे गोळ्या घ्यायला उगा उशीर नको. का तुझ्या बायकोला ठाऊक नाही का? मला औषधं घ्यायची असतात, वेळेत जेवायचं असतं. नाही, तुला ठाऊक आहे, येतच असेल. येतच असेल म्हणजे? पण तुला हेही ठाऊक नाही ती आता नक्की कुठे आहे? नाही, तसं नाही. राहू दे, तू तुझ्या बायकोच्या चुकांवर पांघरून घालत बस. मी घेईन माझ्या तब्येतीची काळजी. आई, जा तू तुझ्या कामाला लाग, जा. फोन का लागणं झालंय? गेलीये कुठं? योग्य तुमचा डबा. तुम्ही कोण? प्राजक्ता मॅडमनी डबा घेऊन पाठवले. ते आमच्या बाई साहेबांकडे जेवायला आहे. त्यांनी सांगितलं की रातच्याला जेवणच येतील. योग्य तुमचा डबा. आता काय, तुझी बायको पाहुणचार घेत फिरतीये. आता आपल्याला 2 घास खायला मिळतात, नशीबच म्हणायचं आपलं, नाही का? चल. वीरू, अरे
तू अजून कामच करतोय, जेवला नाहीस? मगाशीच सांगितलं होतं ना तुला जेवून घे म्हणून. भूक नाही, काम बी चाललंय जरा. संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचंय मला, तू येशील ना माझ्यासोबत? बर, जेवून घे हा वेळ. होय. असतात हो, तुम्ही जेवलात का नाही? काम चाललंय. तू तर डायरेक्ट रातच्याला घरला येणार होतीस ना? हो, तीच वेळ आणली असती इंगळे काकून. कशी बशी सुटली मी त्यांच्या तावडीतनं. इंगळे काकू? त्यांची नाही का सेंद्रिय खताची फॅक्टरी बघा, त्यांनी मला लय घोळात घेतलं हो. त्यांना मी लय वेळा सांगितलं अहो मला डबा घेऊन जायचंय फॅक्टरीवर आईंसाठी, पण शेवटी त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरलाच धाडलं इकडे. आलता ना तू इकडं? आईंनी गोळ्या घेतल्या ना टायमावर. अहो असतात सांगा की. आईलाच जाऊन विचार. विरू, अरे केव्हाचा डबा आलाय, कुणीतरी खूप कष्ट करून पाठवलाय. तसंच आहे ते जेवण. चल जेवून घे चल. आई तुम्ही जेवलात ना? औषधं घ्यायची होती ना मला, नाईलाज झाला म्हणून जेवून घेतली. माझं लेकरू अजून उपाशीच आहे. चल विरू जेवून घे तू चल. मस्त. अहो काल रातच्याला बी वेळ चुकली तुमची जेवणाची. चला मी वाढते तुम्हाला, उठा. एकदा सांगितलं ना, भूक नाहीये म्हणून. काम चाललंय इकडं. अरे काम होतच राहील, 2 घास खाऊन घे चल बघू. ठीक आहे, तू एवढा आग्रह करायलीस म्हणून खातो थोडं. बर. नमस्कार मंडळी. आपल्या मंडळाच्या वतीने आपण श्रावण महिन्यात 2 खास कार्यक्रम करत असतो. पहिला म्हणजे मंगळागौर आणि दुसरा म्हणजे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार. आणि आजचा सत्कार ज्यांच्या हस्ते आपण करणार आहोत त्या स्वतः अत्यंत कर्तृत्ववान आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आजच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती ललिताबाई शिराळकर यांचं. विरू, अरे तू पण चल की माझ्यासोबत. हाय अगं, प्रमुख पाहुणी म्हणून तुला बोलवले, तो मान तुझा आहे. मी बसतो इकडे प्राजक्तासोबत, तुझा. ललिताबाई, तुमचं स्वागत आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार. आणि जिचा तुमच्या हातून सत्कार करणार आहोत ती तर तुमच्या हक्काची व्यक्ती आहे. तुमच्याकडूनच प्रेरणा घेऊन ती तिची वाटचाल करते आणि ती म्हणजे ललिताबाईंची सून पैलवान प्राजक्ता शिराळकर. पैलवान, मला सांगितलं नाहीस तू, तुझाच सत्कार होणार आहे इकडे? हो, मला तरी कुठं ठाऊक आहे. मला वाटलं आपण आईंसोबत आलोय म्हणून आमंत्रण दिले का काय. प्राजक्ता, मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही स्टेजवर यावे. बसतात, तुम्ही बी चला की.
जातो, स्वतःच्या कर्तृत्वावर जाईन मी. तुझ्या उपकाराची गरज नाही मला. पैलवान प्राजक्ता स्टेजवर येईपर्यंत टाळ्यांचा कडकडाट असाच चालू राहू देत. बसतात. अहो चला की. तुला सांगितलेलं समजत नाही का? सत्कार घ्यायचाच असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावर घे. तुझ्या उपकारांची गरज नाहीये मला. पैलवान प्राजक्ता यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. मी ललिताबाई यांना विनंती करते की त्यांनी पैलवान प्राजक्ता यांचा सत्कार करावा. कुस्ती हे खरं तर पुरुषांचं क्षेत्र, पण त्यात स्वतःच्या कर्तृत्वाचा झेंडा रोवत शिराळकरांचं नाव मोठं केलंय ते म्हणजे पैलवान प्राजक्तानं. अहो मला जरा बोलायचंय, महत्वाचंय. माफ कर प्राजक्ता, वेळाभावी आता तुला मनोगत व्यक्त करण्याची संधी आम्ही नाही देऊ शकत. इतरांचे सत्कार बाकी आहेत. मंडळातर्फे लवकरच आम्ही तुझी विशेष मुलाखत घेऊ. नवरा पैलवान असताना त्याला आखाड्यात हरवून तुझे यश मिळवलेस त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. तर मंडळी, आपली पुढची सत्कार मूर्ती आहे आरती शिंदे. ओ सासरे बुवा, कुठे तुमचं ते कार्ड? चाकणं आणायला धाडलं होतं, कुठे गेलं? आई बसतात. चल विरू. आले सनी. बसतात. आई बोल की पिंट्या. तायडे तू लवकर इकडे. काय झालंय पिंट्या?
कुठेस इकडे ये. पप्पा ए गाडी पैलवाना, हा तुला चकना आणायला धाडलं होतं ना व? एकदा सांगितलेलं कळत नाही. जावई बापू, अहो बारक्या पोराव कशाला ओरडताय? मग तुम्ही आणून द्या चकना. आणता हा? म्हणते जा बाहेर बसतो. ए श्श. कशाला बाहेर? हा ओ सासरे बुवा, चकना आणताय ना व? मित्रांनो, आपलं घरी दारू प्या. ओ सासरे बुवा बस. काय करताय? अहो बसा. कसं आहे, दिसभर काम करून ना हांगले आमले बघा. जरा मस्त पैकी पाय मस्त रगडून द्या. काय बघायला? तुमच्या घरासाठी राबतोय म्हणून पाय दुखतोय. चेपून द्या चला. बघू नका, चेपा लवकर. काय रे गाडी पैलवाना, अरे बापानं सांगितलं तरी इथंच उभा आहेस काय? जावई बापू, पाय बाबा, काम करा. तू रे बेने पर ग्लास भर. विधू भाऊजी, प्राजक्ताचं वेटिंग करायलाय काय तुम्ही? भाऊजी आहो, आईंना तरी गुड नाईटचं झोपू द्या. व्हेरी व्हेरी लेट ना. नॉट गुड फॉर आईंची तब्येत. पप्पा हे काय करताय? काय करायलेत म्हणजे दिसत नाही तुला? पायचे पहिलेत, यांच्यासाठी राबायलोय म्हणून पायचे पहिलेत. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या पप्पांना असं वागवायची? हे घर आहे आमचं, तुमचा दारूचा गुत्ता नाही. आता निघताय का? देऊ एक जण. आता लईच माझा आलाय तुम्हाला. माझ्या पप्पांच्या घराचा गुत्ता करायला निघाला. हाय हाय, मला माझ्यावर हे घर उभं आहे, कळलं काय? मी या घराचा किराणा भरतो. ए प्राची, तुझी मम्मी गेल्यापासून मी पोचतो या घराला. आणि या घराचं कर्ज मी फेडलंय. ते माझे पैसे मला दे आणि मग म्हण माझ्या बापाचं घर आहे म्हणून. चाल. नाही, ते पैसे तर तुमच्या थोबाडावर फेकून मारणारच आहे मी, पण त्याच्या अगोदर तुम्हाला वटणीवर आणणार आहे. त्या लहान आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेताय काय? एक ध्यानात ठेवा दाजी, माझ्या पप्पांचा थोरला पोरगा आहे मी. त्यांचा अपमान मी सहन करणार नाही. तुमची धेर घराबाहेर करायची, घरात नाही. निघा. बघून घेईल मी, एकेकाला बघून घेईल. ताई कुठे? ताई? हा
तू तिकडं तुझ्या सासूची सेवा करायची आणि माझ्या बायकोनं तिचं माहेर पोसायचं नाही, चालणारच नाही. म्हणून तिला तिकडं धाडलंय तिच्या सासूची सेवा करायला. आता ती काय परत येत नसती, विसरून जा.